36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा जळगाव जिल्हा पूर्वच्या जिल्हाध्यक्ष सौ संध्याताई महाजन यांनी नियुक्तीनंतर प्रथमच बोदवड तालुक्याला भेट देऊन पक्षाच्या महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक घेतली आहे. बोदवड येथील भाजपा कार्यालयामध्ये आयोजित या बैठकीमध्ये त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी कार्यक्रमांची माहिती दिली आहे. चोपडा येथील विद्यमान नगरसेविका असलेल्या संध्याताई महाजन यांनी महिलांनी घराणेशाहीवर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणामध्ये पुढे यावे असं आवाहन केलंय. पक्षवाढ आणि संघटन बळकटीसाठी महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं सक्रिय सहभाग घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलंय. या बैठकीमध्ये त्यांनी संघटनात्मक आढावा घेत विविध स्तरांवरील कामकाजाची माहिती जाणून घेतली आहे. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा महिला मोर्चा चोपडा शहराध्यक्ष सौ वैशालीताई भावसार आणि सौ भाग्यश्रीताई भावसार उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी बोदवड मंडल अध्यक्ष श्री अमोलभाऊ देशमुख, अनिताताई अग्रवाल, ललिता चौधरी, रोहिणी बडगुजर, योगिता खेवलकर, सविता पारधी, वंदना पालवे, पूजा पारधी, मालती सुतार, सुवर्णाताई चौधरी, वैशाली कुलकर्णी, प्रभाकर भाऊ पाटील, संजय अग्रवाल, परमेश्वर टिकारे, मधुकर पारधी, सुनील माळी, विजय भाऊ पालवे, धनराज सुतार, अमोल शिरपूरकर, श्याम खेवलकर, रोहित अग्रवाल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. की आपली जी भाजपाची विचारधारा आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि अखेर मी, ही 1951ला अंकुरित झालेली विचारधारा आज 76 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करत आहे. नुकताच जे नामांतरण झालं भारतीय जनता पार्टी जनसंघ व भारतीय जनता पार्टी माननीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये हा विचार घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्रात माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि उत्तर महाराष्ट्रात आपले संघटन मोर्चा माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, तसेच आपले जळगाव जिल्हा पूर्वचे माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक मोर्चे, प्रत्येक आघाड्या आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा आयाम देव, देश, धर्म यासाठी सर्वस्व वाहून देत आहे आणि काम करत आहे. आता नुकताच ताई आपला कार्यशाळा इथं बोदवडमध्ये पार पडला 22 आणि 23 मार्च रोजी. उपस्थिती चांगली होती आणि सगळे सत्रही चांगले झालेले आहेत. आणि आनंदाचा विषय आहे की बोदवड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं खूप जुनं काम आहे. आपल्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता ही सगळे त्या विभूती आहेत ज्यांनी पायाभरणीचं काम भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये केलेलं होतं. आणि एक आनंदाचा विषय असा आहे माता भगिनींनो की आदरणीय साधनाताई महाजन, संध्याताई महाजन, साधना ह्या नावाचे आमचं जास्त जीवलग आहे. आदरणीय संध्याताई महाजन यांच्या माध्यमातून ताई आपल्याला एक चांगलं कुशल नेतृत्व आणि कुशल संघटन मिळालेलं आहे. म्हणजे जिल्हा महिला मोर्चाचं दायित्व त्यांच्या काळात आलेलं आहे. अध्यक्षपदाचं विद्यमान नगरसेविका आहेत त्या चोपड्याच्या. पण नुसतं एवढंच नसून तुम्ही आता मागच्या 15 ते 20 मिनिटाच्या चर्चेतून अनुभवलं असेल की प्रशासनाचा खूप मोठा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि परवा सायंकाळी आमची चर्चा झाली 15-20 मिनिटं. त्यातून मला एक जाणवलं त्यांच्यातून की त्यांचं एक म्हणणं होतं की ज्या माता भगिनींना मोदीजींच्या सरकारमध्ये 50% राजकीय आरक्षण मिळालेलं आहे तर तेही कुठलंही मोरून माटकून आणि जबरदस्तीनं आरक्षण घेऊ नये. म्हणजे एखादा भाऊ आहे, एखादा बाप आहे, एखादा नवरा आहे आणि म्हणून त्याच्या घरातली अर्धांगिनी पुढे येत आहे तर ती मला असं वाटतं त्या दायित्वाला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीमध्ये ही जाणीव निर्माण झाली पाहिजे की माझं एक दायित्व ह्या देशाप्रती, माझं एक दायित्व ह्या परिसराप्रती, आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी होणं गरजेची आहे किंवा मी एखाद्या संघटनेची पदाधिकारी होणं गरजेची आहे. आणि म्हणून निर्णय घ्यायचा स्वायत्त अधिकार मला आहे आणि मी तो विचाराधीन तो निर्णय घेईन आणि माझ्या देशाला कसं परमवैभवाला नेता येईल हा प्रयत्न करेल, असा विचार आपल्या ह्या नेतृत्वाला मिळालेला आहे. आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून मला असं वाटतं की हा तर संघटनेची एक बैठक नाही त्यावेळेस तुमचं एनजीओला विजिट आहे, गव्हर्नमेंट विजिट आहे आणि उत्कृष्ट बचत गटाला एक विजिट तर तो प्रोग्राम आपल्याला द्यायचा आहे. तर ते आता कुठेही शेड्यूल करतात, कुठेही असलं तरी तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस तुम्हाला यावं लागेल संघटनेच्या बैठकीला. आणि उद्याचा एक रक्षाताईंचा महिला मेळावा आहे. त्या मेळाव्याला जेवढ्या महिला नेता येतील तेवढ्या महिला द्यायच्या पण आहे आणि स्वतःही जायचं आहे. कारण तो
प्रोग्राम आपल्यासाठी त्या माहिती आल्या स्वागत करून महिला संदर्भात जो प्रोग्राम आहे मग हे यांच्या विषयाला तर मार्ग तिथे आपल्याला एक पूर्ण माहिती देतीलच लक्षात. तर तुम्हाला त्यासाठी एक आणि चित्रताई वाघ यांनी त्या विना संदर्भातच महिला आरक्षण संदर्भात प्रोग्राम लावला आहे. तर 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत प्रोग्राम आहे. तर त्याचं मी तुम्हाला देईलच. काही कार्ड आहे न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.